आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल अष्टविनायक औषध वड्या. मेन पंचांचा या ठिकाणी मात्र ग्रीन कंदीलचा इशारा आलाय, म्हणजे अर्थातच सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही टीमला दिव्य विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू अतिशय वेगवान पाहायला मिळाला आणि इथून मात्र ब्लॉकलची सफर आणि पहिला चेंडू डॉट फेकला जातोय. गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचा पहिला अस्त्र आपण पाहतोय गुरुनाथ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सरकली आपण पाहतोय. नितीन स्ट्रायकर वरती आपण पाहतोय आणि त्याला साथ देतोय संदीप. ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये. सामना 4 षटकांचा. घमासानला मात्र सुरुवात झाली. पहिला चेंडू सुरेख फेकलाय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा मात्र फुल्लर लेनचा पंचांचा फिंगर अप. 0 धावसंख्येवरती पहिला करारा झटका आपण पाहतोय. यावेळेस गावदेवी चेरोली टीमला 0 अंकावरती फलंदाज बाद होईल. यावेळेस आपण पाहतोय नितीन बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. आपण पाहिल्या गेल्या मोरिया डीजे खऱ्या अर्थानं फार चांगलं संगीत आपल्याला पाहायला मिळालं. गणपती बाप्पाच्या संगीतानं या स्पर्धेची सुरुवात आणि पहिला करारा झटका गावदेवी चिरवली टीमला 0 धावसंख्येवरती नितीनच्या स्वरूपात. आणि इथून मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सरकला आपण पाहतो. 1 डाऊन साठी जयेंद्र चौधरीला आपण पाहतोय. एखादी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये रचणं फार महत्वपूर्ण राहील, कारण 4 षटकांचा सामना. प्रथम बॅटिंग आपल्या वाट्याला आल्या आणि बॅटिंग करत असताना समोर औषधाची बडी संघ म्हटला तर या विभागातील एक ताकदवर संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट जर का चांगली फाईट द्यायची असेल तर इथून मात्र चांगला खेळ करणं देखील फार अपेक्षित राहील. कारण आपण जर का पाहिलं गेला पहिली रजनी आणि पहिला चेंडू सुरेख फेकला गोलंदाज नावावरती. दुसरा चेंडू मात्र आपलं वर्चस्व गाजवलं आणि विकेट संपादित केली गेल्या. स्ट्राईकवरती 1 डाऊन साठी फलंदाज आपण पाहतो जयेंद्र चौधरी पहिल्या चेंडू सामना करेल. यावेळेस मात्र शॉट आपल्या बॅटची टॉप एज. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. बॅक टू बॅक दुसरा धक्का आल्या पावली फलंदाज बाद. यावेळेस जयेंद्र बॅक टू द पवेलियन. अप्रतिम संगीत आपण पाहतोय मोरिया डीजेच्या माध्यमातून. अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान गाणारं संगीत आपण जर का पाहिलं गेलं एक फार चांगली भूमिका राहिली गेली. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेलं सलग 2 चेंडूवरती 2 सफलता प्राप्त केल्यात. आणि या ठिकाणी मात्र बक्षिसांची खैरात केली जाते. आदरणीय रमेश ढुगडे गाडेश्वरचे एक दमदार व्यक्तिमत्व. कोणत्याही खेळाडूंना चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, अन्यथा विकेट हॅट्रिक जर का घाल केली मैदानाच्या आतमध्ये तर 500 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. यावेळेस मात्र तिसरा चेंडू विकेटची नामी संधी होती, मात्र थोडंसं मिस झाला आणि तिथून मात्र सलगचा पुढचा चेंडू देखील डॉट आलाय. म्हणजे फार चांगली गोलंदाजी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवरफुल गोलंदाजी केली जाते गोलंदाज गुरुनाथच्या माध्यमातून. 4 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 2 धक्के देत अद्यापर्यंत मात्र डावाचं मात्र अकाउंट ओपन करता आलं नाही चेरोली टीमला. म्हणजे थोडासा दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमवरती देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू शॉट आपल्या चपराक ऑन साइडला भरपूर मोठी गॅप. एक टप्पा घेत हा पहिला संघर्ष असा शंकनाद करणारा 4 धावांसाठी शानदार चौकार. का पाहिल्या गेला आदेश जाधवच्या बॅटमधून हा पहिला ब्लास्ट. 4 धाबांनी डावाची सुरुवात. जबरदस्त फटका. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मिडॉनमध्ये तैनात आहे. थोडासा फंबल. जर का पहिल्याच अटेम्प्ट मध्ये चेंडू उचलून फेकला असता तर विकेटची संधी निर्माण झाली असती, मात्र तसं घडलं नाही. या एक सिंगल कंप्लीट पंच सांगतील. षटक क्रमांक पहिला देखील संपलाय आणि एका षटकाच्या अखेरीस पहिल्या आपमध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी चेरोली संघ जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद 5 अंकावरती. थोडीशी शांत संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. अष्टविनायक औषधवाडी टीमला देखील विनंती असेल 4 षटकं आपल्याला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. त्यामध्ये 3 षटकासाठी आपल्याला 15 मिनिटांचा अवधी दिला जाईल.
जर का एक्स्ट्रा टाइम खर्च केला तर आपल्याला मात्र अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. आयोजकांच्या माध्यमातून कठोर नियमावली, अतिशय शिस्त पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. नियमावलीमध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल आणि त्याचं पालन दोन्ही टीमला देखील करावं लागेल. चला इथून कॉपरेट करायचं आपण पाहतोय अष्टविनायक औषधवाडी संघ. पहिल्या षटकाचा खेळ संपला. जर का एक चौकार वगळला तर गोलंदाजानं फार चांगलं वर्चस्व दाखवलं. 5 धावा जरूर खर्च केल्या, मात्र त्यामध्ये 2 महत्वपूर्ण विकेट. मात्र अद्यापही संघाचा एक महत्वपूर्ण फलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अद्यापही नो स्ट्राईक वरती. जोपर्यंत संदीप बल्ला राहील तोपर्यंत मात्र धाब्यांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जरूर केला जाईल. मात्र त्यासाठी त्याला स्ट्राईक घेणं आणि एक चांगला खेळ करणं देखील फार महत्वाचं राहील आपण पाहतोय. कारण गावदेवी चिरवली संघ थोडासा बॅकफुटला फेकला गेलाय. कारण सलामीचे फलंदाज नितीननं निराशा दाखवल्या. 2 चेंडूचा सामना केला, 0 धावसंख्येवरती बाद झाला. त्याच्यानंतर जयेंद्र हा देखील फलंदाज 0 धावसंख्येवरती बाद झाला. आणि इथून मात्र येणाऱ्या फलंदाजाला मात्र चांगला खेळ करावा लागेल. ज्या अनुषंगाने आपण पाहतो पहिलं षटक गोलंदाजाचं वर्चस्व राहिलं. गुरुनाथनं अतिशय सुरेख गोलंदाजी केल्या आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्या. दुसरं षटक बबन डुमण्या एक फार चांगला गोलंदाज आहे. यावेळेस मात्र ऑन साईडला चेंडू ठेवला होता. पंचांकडे दास जरूर मागणी दिल्या, मात्र पंचांनी सांगितलं इथून मात्र हा डॉट चेंडू म्हणजे फार चांगली गोलंदाजी केली जाते. शरीरापासून थोडीशी लांबवरची गोलंदाजी आणि इथून मात्र त्याचा फायदा उचलत असताना अष्टविनायक औषधवाडी हा संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र फुल्लर लेनचा चेंडू होता. क्रिकेटचा सर्वाधिक सुंदर चेंडू, ब्लॉकलचा चेंडू फेकला मैदानाच्या आतमध्ये आणि इथून मात्र सलगचा दुसरा डॉट चेंडू. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारी टीम थोडंसं मात्र धडपणाखाली बॅटिंग करते. इथून मात्र दोन्ही फलंदाजाला इथून स्वतःला सिद्ध करायचं असेल तर इथून मात्र एक चांगला खेळ करावा लागेल. समोर कशा रीतीने गोलंदाजी करतोय याचा अभ्यास करावा लागेल आणि शांत संयमी क्रिकेट सिंगल डबलला प्राधान्य देत हा डाव पुढे घेऊन जावं लागेल. मात्र तसं घडत नाही. गोलंदाजाचा बोलबाला चेंडू थेट जाऊन आदळला एष्ट्यांवरती आणि तिसरा धक्का लागेल गावदेवी चिरवली टीमला. फलंदाज बाद होईल यावेळेस आदेश जाधव. बॅक टू द पॅव्हिलियन. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. केवळ संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालाय. मात्र कॅप्टनला विनंती असेल आपण आयोजकांशी रिपोर्टिंग साधायची आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल धैर्यंग कॅप्टनला देखील विनंती असेल आपण देखील आयोजकांशी रिपोर्टिंग साधायची आहे. ही स्पर्धा नेमावलीमध्ये खेळवली जाईल. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस राहील, अन्यथा जो संघ उपस्थित राहणार नाही या विरुद्ध टीमला मात्र आयोजकांच्या माध्यमातून टॉस दिला जाईल. खऱ्या अर्थानं इथून मात्र संपूर्ण टीमला विनंती असेल जर का ऑनलाईनच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत असेल तर वेळेवरती उपस्थिती दाखवा, जेणेकरून कोणत्याही संघाला पॅनल्टीला सामोरं जावं लागणार नाही आणि कोणत्याच संघावरती अन्याय होणार नाही. कारण आयोजकाने फार चांगली मेहनत घेतली आणि आयोजकाने फार चांगली संधी उपलब्ध करून दिल्या आणि त्याचा फायदा घेणं देखील फार महत्त्वाचं राहील. नवीन फलंदाज संदेश आंबीर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अतिशय सुंदर गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. वारंवार ब्लॉकलचे चेंडू फेकले जातात. सलग 4 चेंडू डॉट फेकलेत म्हणजे कमालीची गोलंदाजी. धावसंख्या अद्यापही 5 अंकावरती स्थिर आहे आणि सलामीसाठी आलेला फलंदाज संदीप भल्लाला आपण पाहतो नो स्ट्राईकवरती. त्याला स्ट्राईक कितपत दिली जाईल हे देखील पाहणं फार महत्त्वाचं राहील आणि इथून त्याच्याकडे अपेक्षा भरपूर वाढल्या असेल आपण पाहतो चिरवली टीमसाठी. मात्र या ठिकाणी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करता आलं असता, मात्र तसं घडलं नाही. कारण त्याला माहिती आहे स्वतः पुढे स्ट्राईक टिपायचे. सलामीसाठी आलाय आणि तब्बल आपण जवळपास पाहायला गेला या ठिकाणी मात्र 11 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि इथून मात्र 12 चेंडू त्याच्या वाट्याला पहिला चेंडू असेल आणि त्या चेंडूवरती किती धाब्यांचा आकडा असेल हे देखील पाहणं फार महत्त्वाचं राहील आणि इथून त्याला देखील एक चांगली इनिंग मैदानाच्या आतमध्ये सादर करावं लागेल. कारण संपूर्णपणे गावदेवी चिरवली संघ बॅकफुटला आपण पाहतोय. यावेळेस मात्र फटका बसला. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि त्या ठिकाणी जबरदस्त जल टिपला जाईल. विकेटचं पतन एका पाठोपाठ एक धक्के लागत असताना षटक क्रमांक दुसरं देखील संपलंय आणि फलंदाज संदीप या ठिकाणी मात्र 0 धावसंख्येवरती मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचा वर्चस्व राहिलं गेलंय. ज्या रीतीनं पहिलं षटक फेकलं गुरुनाथनं पॉवरफुल गोलंदाजी केली. पॉवर षटकामध्ये अवघ्या 5 धावा देत 2 धक्के दिल्या गावदेवी चिरवली टीमला. दुसरं षटक भरपूर कंजूशी गोलंदाजी राहिली. बबन डुमणे षटक हाताळला.
फक्त आणि फक्त एक धाव दिली आणि 2 धक्के दिल्या. म्हणजे इकॉनॉमिकल स्पेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलाय. अर्थातच 12 चेंडूच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय अवघ्या 6 आकड्यावरती. इथून मात्र तिसरं षटक काशनाथ वरती. जबाबदारी सोपवली संघनायकांना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आपण पाहतोय. अजय यावेळेस मात्र दाखल झालाय. इथून मात्र डाव सावरावा लागेल. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये चांगला खेळ करावा लागेल आपण पाहतोय गावदेवी चिरवली टीमला. हवाई सफर हे तंत्र वापरावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. कारण डबल सिंगलला फारशी चांगली धावसंख्या पाहायला मिळणार नाही. कारण सलामीच्या फलंदाजांनी निराशा केली आपण पाहतो. आणि त्यानंतर मधल्या फळीचे फलंदाज 5व्या आणि 6व्या क्रमांकाची जोड्या संदेश आंबीर आणि अजय ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. ऑन स्ट्राईक वरती अजय यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. एक डावखुरी हाताचा फलंदाज. टेनिस क्रिकेट म्हटला तर डावखुरी हाताच्या फलंदाज सड्या एक चांगला खेळ जरूर आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. मात्र आज त्याच्याकडून तशा रीतीने खेळ पाहायला मिळेल का? चौकार षटकारांची भाषा बोलली जाईल का? गोलंदाजाचा कायम वर्चस्व मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जो गुरुनाथनं स्टार्ट दिला लाजबाब आणि त्याच्यानंतर कमबॅक केला आपण पाहतो बबन डुमनेनं अवघे एक धाव देत. आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. मात्र इथून लाईन पाहिली जाईल. पंच सांगतील लाईन खराब आहे आणि खूप उशिराने का होईना एक्स्ट्रा स्वरूपात एक सिंगल धाव जोडली जाईल आणि संघ पुढे सरकेल 8 अंक वरती. शांत संयमी सुरुवात. लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं पाटा विकेट आणि त्यावरती गोलंदाजाचं वर्चस्व अद्यापर्यंत आपण पाहतोय. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, अनोख्या शैलीनं फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर दाखवला होता. मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही. कारण चेंडूमध्ये प्रचंड वेग आपण पाहिला आणि त्या ठिकाणी डॉट चेंडू सांगता आपण जवळपास पाहिले गेले. वारंवार प्रत्येकी षटकामध्ये डॉट पर्सेंटेज जास्त प्रमाणात वाढवले गेले आणि त्याच्या कारणास्तव औषधाची वाढी संघ मैदानाच्या आतमध्ये अधिराज्य गाजवत असताना प्रथम टॉस जिंकला. एक चांगला निर्णय स्वीकारला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि आपल्यामध्ये असलेली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फार चांगली पाहायला मिळाल्या. यावेळेस मात्र फटका सुंदर आहे ऑन साईडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण बबन कोणत्याही प्रकारे चुकी करणार नाही. एवढं सुंदर क्षेत्ररक्षण. फेकी थोडीशी खराब. मात्र दोन्ही फलंदाजामध्ये प्रॉपर कॉलिंग नव्हतं आणि तोपर्यंत मात्र एकाच धावीवरती मात्र समाधान मानलं जाईल आणि एका धावीने संघ पुढे सरकेल हळूवार गतीने अवघ्या 9 अंकावरती. आम्हाला असं वाटलं होतं सामना फार चांगला पाहायला मिळेल. मात्र सुरुवातीचे फलंदाज नितीनने निराशा केली. संदीप देखील 0 धावसंख्येवरती बाद झाला. जयेंद्र चौधरी देखील 0 धावसंख्येवरती बाद झाला. आदेशने चौकार ठोकला. मात्र आदेश देखील जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करू शकला नाही. म्हणजे कुठे का होईना गोलंदाजांना आज खऱ्या अर्थानं धारदार गोलंदाजी केली आणि यावेळेस मात्र शॉर्ट आपल्याने होते. जर का प्रॉपर बॅटवरती चेंडू आला असता तर जरूर आपल्याला उत्तर वेगळं पाहायला मिळालं असता. मात्र इथून हा डॉट चेंडू. आपण जर का मैदानाचा विचार केला अतिशय चांगलं मैदान. खऱ्या अर्थानं ग्रामस्थ मंडळ गाडेश्वरचं मी कौतुक करेन ज्यानं खऱ्या अर्थाने मैदान आम्हाला उपलब्ध करून दिला. बघा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल केवळ्या आणि धेरंग. ऑफिशियल कॉल असेल. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस राहील. यावेळेस मात्र मैदानाच्या दिशेने लक्ष वेधूया ज्या ठिकाणी गोलंदाजाचा वर्चस्व सातत्याने डॉट चेंडू जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. आणि पुन्हा एकदा आपण जर का पाहायला गेलं अद्यापही सिंगल डिजिट मध्ये धावसंख्या आपण पाहतो फक्त आणि फक्त 9 धाबा. आणि तिसऱ्या षटकातील उर्वरित अंतिम एका चेंडूचा खेळ. म्हणजे कुणी विचार देखील केला नसेल की पहिला सामना अशा रीतीने पाहायला मिळेल. मात्र क्रिकेट असा खेळ या अनिश्चिततेने भरलेला खेळ. कारण क्रिकेटची भविष्यवाणी कुणी करत नाही. आणि इथून पाहावं लागेल एक टप्पा घेत चेंडू मात्र जाईल सीमा पार. नशिबाची साथ घेतील धाबा 4. आपण जर का पाहिलं गेला खऱ्या अर्थानं 3 षटकांचा खेळ संपलाय. आणि इथून आपण स्कोर कार्ड वरती जर का नजर फिरवल्या अवघ्या फक्त आणि फक्त 13 धाबा. इथून जवळपास 4 धक्के लागले गेलेत. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं थोड्याच वेळात मान्य श्री श्रीपद शेठ परशुराम निरगुडा ब्लिंकिटचे मॅनेजर रॉयल ग्रुप अध्यक्ष खऱ्या अर्थाने यांची आपल्याला रॉयल एंट्री थोड्याच वेळात आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक फार चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची देखील आपल्याला रॉयल एंट्री थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. अंतिम षटक स्लॉगरचं सीतारामला आपण पाहतोय. या अंतिम षटकामध्ये तोडफोड बॅटिंग करावं लागेल गावदेवी चिरवली टीमला.
13 बनल्यात या षटकामध्ये, जर का 15 ते 16 बनल्या, एक सन्मानजनक धावसंख्या बनल्या, तरी देखील एक फार चांगला खेळ पाहायला मिळेल. शॉर्ट टापलेन फायनली ग्रीजनचं क्षेत्र खाली आहे, मात्र आउटफील्ड पाहावी लागले भरपूर फास्ट. चेंडू जाईल सीमा पार आणि अंतिम षटकामध्ये हा पहिला ब्लास्ट. फलंदाज आपण पाहतोय अजयच्या बॅटमधून हा शानदार चौकार. झुंजार गाडी अप्रतिम आपण पाहतोय फलंदाज अजय आंबीर 6व्या क्रमांकावरती आलाय. आपण कितव्या क्रमांकावरती आलाय याचा विचार न करता आपण कशा रीतीने खेळ करू शकतो हा खेळ त्याला दाखवावा लागेल. पुन्हा एकदा सुंदर या, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण बनून राहील दर्शक. चेंडू जाईल सीमा पार. हा पहिला ब्लास्ट बिग हिट मॅक्झिमम षटकार. एक उल्लेख केला की डावखुरी आताचे फलंदाज क्रिकेटमध्ये सातत्याने विस्फोटक खेळीसाठी जाणले जातात आणि आज अजयने तो खेळ दाखवलाय. 6व्या क्रमांकावरती आला, त्याचा विचार न करता आपल्यामध्ये कशा रीतीने कौशल्य भरलंय या मैदानाच्या आतमध्ये त्याला दाखवायचंय. 2 चेंडूवरती 2 पहार केलेत. यावेळेस मात्र पुढचा चेंडू शॉट आपले नव्हतं, मात्र फटका प्रॉपर बसला नाही. मात्र एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न पिकी अचूक आणि इथून मात्र रनआउटचा शिकार. धक्का क्रमांक लागेल यावेळेस मात्र 5वा. गावदेवी चेरवली टीमला अजयच्या स्वरूपात एक फार मोठा धक्का. थँक्यू डीजा. तर बघा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल केवाळे आणि देरंग. दोन्ही टीमसाठी हा ऑफिशियल कॉल असेल. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस राहील. जो संघनायक येणार नाहीये विरुद्ध संघनायकाला थोडासा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. देरंग टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. केवळ टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण मात्र टॉस साठी या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. तर अंतिम षटकातील उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी मात्र 2 मिनिटं सामना थांबवायचा आपण पाहतोय. पाहुण्यांच्या मात्र या ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत होत असताना आपण पाहतोय. श्रीपादजी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आपण पाहतोय आणि त्यांच्या समवेत आमचं संपूर्ण आयोजन वरी काही या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थाने एक रॉयल एंट्री, एक फार चांगलं व्यक्तिमत्व सातत्याने आपण जरी का पाहिलं गेला क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम आणि त्या प्रेमाखातीर आज त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. फटाक्यांच्या आतिषबाजीनं त्यांचं या ठिकाणी मात्र स्वागत केलं जात आहे. साहेबांना देखील विनंती असेल की याचं मुख्य व्यासपीठ आपलं देखील फ्रेंडशिप चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. फटाके लावताना थोडं सावधानीने लावा जेणेकरून आपल्याला अडथळा निर्माण होणार नाही. या आपण जर का पाहिलं गेला अतिशय दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं श्रीपदजी निरगुडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेलं सामन्याकडे लक्ष वेधूया. अतिशय सामना दमदार रंगला जातोय मैदानाच्या आतमध्ये. थोडासा रंग भरला होता आपण पाहतो अजयना, मात्र त्याची देखील विकेट गाल झाली आणि इथून मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक वन्स अगेन यावेळेस फलंदाज बाद होईल. आल्या पावली माघाऱ्या सुनील बॅक टू द डगआउट. यावेळेस मात्र जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटकातील 2 चेंडूवरती चौकार षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं धावांसाठी मात्र संघर्ष केला जाईल, मात्र अजय जसा बाद झाला त्यानंतर पुन्हा एकदा विकेटचा सिलसिला मैदानाच्या आतमध्ये चालूच राहिला आहे आणि इथून मात्र नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावरती प्रदीप या बेस दाखल झालाय. पहिल्या पूर्वार्धातील आपण जर का विचार केला अवघ्या 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या 2 चेंडूकडे एखादा विकेट आपण जर का पाहिला गेला 30 धावसंख्येपर्यंत घेऊन जाईल आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मात्र इथून पाहिले जाईल पंच जरूर आमच्याकडे वळालेत. मी पंच सांगतील लाईन खराब आहे आणि अवंतरच्या स्वरूपात एक सिंगल धाव जोडली जाईल आणि संघ पुढे सरकला. यावेळेस 25 या आकड्यावरती 30 धावा जरी बनल्या तरी देखील फायटिंग करू शकेल गावदेवी चेरवली संघ.
त्यासाठी एखादा बिगिट येईल का? यावेळेस फुल्लर लेनचा चेंडूचा फटका सुंदर आहे आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षण पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल मात्र कम्प्लीट होईल आणि सिंगलनं फारसा फरक पडणार नाही या कारण संघ पुढे सरकला हळूवार गतीनं आपण पाहतोय अवघ्या 26 अंकावरती या. आज पूर्णपणे निराश केला आपण पाहतोय कारण असं वाटलं होतं संदीप भल्लाची बॅट बोलली आहे तर धाबांचा मात्र आपल्याला डोंगर पाहायला मिळाला असता. नितीन देखील स्वस्तात बाद झाला, जयेंद्र चौधरी देखील 0 धावसंख्येत बाद झाला आणि त्याच्या कारणास्तव पूर्णपणे डाव मात्र पूर्णपणे कोसळला गेला आणि इथून मात्र अंतिम चेंडू पटका सुंदर ऑन साइडला मिनी हेलिकॉप्टर मात्र लँड होईल. यावेळेस मात्र शेवटच्या मुंबईला जबरदस्त क्षेत्ररक्षण असं वाटलं होतं चेंडू सीमा पार जाईल मात्र केलेला प्रयत्न आणि त्या कारणास्तव चेंडू अडवला गेला सीमेरेषेला गत आणि तिथून धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. पंच सांगतील या चेंडूवरती धावा मिळतील. आपण पाहतोय 3 धाबा, अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धाब्यानं आपण पाहिलं गेलं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय आणि संघ जाणून पोहोचलाय 29 अंकावरती. येणारे 24 चेंडू आणि लक्ष असेल 30 धावसंख्येचा. आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लक्ष द्या आणि त्या ठिकाणी जोडले जातील आमचे परम मित्र आपण पाहतोय अमोल जिबेर आणि त्या ठिकाणी पाहुण्यांचा मात्र जरूर आपल्याला शुभ सन्मान पाहायला मिळेल. हॅलो हॅलो चेक. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. खऱ्या अर्थाने स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो. फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुप पनवेल यांच्या विद्यमानानं खऱ्या तर ही स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं स्वर्गीय राजेंद्र गुटे उर्फ बेल्या तो आज आपल्यामध्ये नाही आहे. त्याच्या नावाला उजेला देण्यासाठी ही स्पर्धा आपल्याला खऱ्या अर्थानं पाहतोय. आज पहिली रात्र या स्पर्धेची पाहतोय आणि पहिल्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतो मुख्य व्यासपीठावरती मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग आपल्या समेत जोडला गेलाय आणि इथून आपण खऱ्या अर्थानं आयोजकांच्या माध्यमातून त्यांचा यथोचित मान सन्मान करूया. खऱ्या अर्थानं जर आपण पाहायला गेलो तर जिल्हा परिषद सदस्य खऱ्या अर्थानं उमेदवार म्हणून ज्याची आपण गणना केली होती ते खऱ्या अर्थानं आत्माराम शेठ बसमा या साहेबांच्या मुख्य व्यासपीठावरती शुभागमन खऱ्या अर्थाने इथून केला जाईल. मी विनंती करतो ध्रुवा चौधरी आणि प्रकाश चौधरी या दोन व्यक्तिमत्वांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभाताना खऱ्या अर्थाने इथून मात्र मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करायचा. साहेबांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आपला सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. आत्माराम शेठ बसमा साहेब खऱ्या अर्थानं आपण जरूर पाहतो. धामणी गावामधील एका तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्यांना सातत्यानं पण पाहतो तसे आमचे व्यक्तिमत्व दिलाचे दिलदार माणूस आणि ज्यांच्याकडे सातत्यानं पण पाहतो एका शैक्षणिक क्षेत्रामधील अग्रेसर असलेलं मोठं नाव आणि खऱ्या अर्थानं तितकंच दमदार कार्य त्यांच्या माध्यमातून सातत्यानं पाहिलं जातं. त्यांचे इथे यथोचित मान सन्मान केला जातो. प्रकाश चौधरी या साहेबांच्या पवित्र शुभातानं मायची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. तर बघा बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. दोन्ही ऑफिसरला देखील विनंती असेल सामना चालू राहील आणि या ठिकाणी मात्र पाहुण्यांचा देखील सन्मान जरूर चालू राहील. थँक्यू सो मच स्वप्नील. त्यानंतर सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं आपण पाहतो मालडुंगा ग्रामपंचायतीचे विद्यमान थेट सरपंच ज्यांना होण्याचं भाग्य लाभला तरुणांचा खऱ्या अर्थानं आधारस्तंभ म्हणून ज्यांना सातत्यानं पाडलं जातं आमचे सीतारामदादा चौधरी या साहेबांना विनंती करतो की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे आणि तो सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो प्रकाश चौधरी यांना मी विनंती करतो की आपला पवित्र शुभाताना इथून सीतारामदादा चौधरी या साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा. मालडुंगा ग्रामपंचायतमधील विद्यमान थेट सरपंच ज्यांना होण्याचं भाग्य लाभला आणि राजकीय क्षेत्रामधील आवाजाची बुलंद तोप म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं आपण पाहतो मित्रांनो ज्यानं कधी घरचा विचार न करता ज्यानं फक्त आपल्या जनतेचा विकासाचा विचार करतात सातत्यानं आणि त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. मायची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मात्र सीतारामदादा चौधरी या साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. साहेब आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याचनंतर सन्मान केला जाईल मालडुंगा ग्रामपंचायतीच्या खऱ्या अर्थानं आपण पाहतोय उपसरपंच ज्यानं कमी वयामध्ये अगदी आपण पाहतोय राजकीय क्षेत्रामधील मोठं नाव कमावलं ते खऱ्या अर्थानं जनार्दन बाई निरगुडा या साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. साहेबांना विनंती करू की आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपली देखील मोलाची उपस्थिती या स्पर्धेसाठी राहिली. खऱ्या अर्थानं तरुण वर्गांसाठी नेहमी त्यांचं मोलाचं योगदान राहिलं जातं. या परिसरामध्ये नव्हे पनवेल संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांची सातत्यानं चर्चा आपण पाहतोय ते खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मालडुंगा ग्रामपंचायतीचे विद्यमान थेट सरपंच विद्यमान उपसरपंच जनार्दन बाई निरगुडा यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. ध्रुवा चौधरी
यांच्या पवित्र शुभ हाताने त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातो. साहेब आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि त्याच नंतर सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं मित्रांनो आपण पाहतोय पद्माकरजी चौधरी साहेब तहसील महसूल तलाठी म्हणून आपण सातत्यानं ज्यांना पाहतोय आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आपण ज्या ट्रॉफीज पाहतोय त्या ट्रॉफीज आम्हाला त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेत गेलेत. आमच्या पद्माकरदादा चौधरी यांना आम्ही विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. एक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय राजकीय क्षेत्रामधील सातत्यानं आवाजाची बुलंद तोप आणि त्यानंतर शिक्षण क्षेत्रामधील एक मोठं नाव ज्यांचं सातत्यानं आपण पाहतोय आमचे पद्माकरदादा चौधरी त्यांचा देखील इथून यथोचित मान सन्मान केला जातो. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण आणि खऱ्या अर्थाने एक सन्मान चिन्ह देऊन पद्माकरदादा चौधरी यांचे यथोचित मान सन्मान केला जातो. साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि त्याचनंतर खऱ्या अर्थानं सन्मान केला जाईल या मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन आपण पाहतोय मान्य श्री किरण शेठ डुमना गाडेश्वर मान सन्मान केला जाईल. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जे सामनावीराचे चषक आपण या स्पर्धेसाठी पाहतोय मित्रांनो त्यांच्या माध्यमातून ते पुरस्कृत करण्यात आले गेलेत. त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक खऱ्या अर्थानं आपण पाहतो प्रकाशजी चौधरी यांच्या पवित्र शुभ हाताने मात्र त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन किरणजी डुमने सरांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. साहेब आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याचनंतर सन्मान केला जाईल खऱ्या अर्थानं आपण पाहतो मान्य श्री दामू चौधरी या दादांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. आणि खऱ्या अर्थानं ज्यांना आपण पाहतोय राजीव शाळा अध्यक्ष धोदाणी आणि ज्यांना खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक अष्टपैलू क्रिकेटर म्हणून ज्यांना सातत्यानं आपण पाहतोय दामोजी चौधरी दादांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. मुख्य आयोजक खऱ्या अर्थानं प्रकाश चौधरी यांच्या पवित्र शुभ हाताने त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मात्र दामोदर दादा चौधरी यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. दादा आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि त्याचनंतर सन्मान केला जाईल खऱ्या अर्थानं गाडेश्वर गावचे एक शैक्षणिक क्षेत्रामधील अग्रेसर असलेले एक मोठं नाव खऱ्या अर्थानं विष्णू शेठ सप्रा सरांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पेशाने शिक्षक आहेत आणि क्रिकेटमध्ये असणार अफाट प्रेम त्याच्या माध्यमातून सातत्यानं आपण पाहतोय आणि ज्यानं कमी वयामध्ये शिक्षक ही पदवी खऱ्या अर्थानं स्वीकारली असे आमचे डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व गाडेश्वर गावाचा खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय. विष्णू शेठ सप्राय साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. माहिती उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. साहेब आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याचनंतर सन्मान केला जाईल मान्य श्री नारायण शेठ भगत खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बीजेपी कार्यकर्ते म्हणून त्यांना आपण सातत्यानं पाहतो राजकीय क्षेत्रातील एक आवाजाची बुलंद तोप नारायण भगत साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आपल्या सन्मान मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने केला जातो. मोठ्या संख्येनं खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेवरती क्रिकेटवरती असणारा अफाट प्रेम म्हणून आज आपल्याला या स्पर्धेवरती जरूर पाहायला मिळतो. मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग या स्पर्धेसाठी जोडला जातो. स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक प्रकाशजी चौधरी यांच्या पवित्र शुभातनं मात्र नारायण भगत साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातो. मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेचे गोड आठवणी एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. त्यानंतर सन्मान केला जाईल सीताराम जुगरे साहेबांना देखील विनंती असेल की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. बीजेपी कार्यकर्ते खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गाडेश्वर गावाचे का दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना सातत्यानं आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे यशस्वी आयोजक जयवंत जुगरे यांचे वडीलधारे त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. तर आपण मॅचकडे लक्ष वेधूया. ज्या ठिकाणी उत्तरार्धामध्ये 24 मध्ये 30 बनवायचे होत्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर पहिल्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली बबन आणि काशनाच्या माध्यमातून. आपण पाहिलं गेल्या पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 21 या अंकावरती आणि आता इथून येणाऱ्या 18 चेंडू आणि गरज असेल फक्त आणि फक्त 9 धावसंख्येची. थँक्यू सो मच स्वप्नील. त्यानंतर सन्मान केला जाईल. टॉस साठी रिपोर्टिंग करा. चला देरंग संघाचे कॅप्टन आणि त्याच्या विरोधामध्ये फाईट कर केवाले दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा.
दोन्ही संघाचे कॅप्टन मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल जिथे केवाळे आणि त्याच्या विरोधामध्ये देरंग संघ टॉससाठी आम्ही विनंती करतो. टॉस करण्यासाठी मी विनंती करतो जनार्दन निरगुडा साहेबांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभातानं मात्र आजच्या रात्रीमधील दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक आपण करायचा आपला पवित्र शुभातानं. दोन्ही संघाचे कॅप्टन जे गावदेव क्रिकेट संघ देरंग आणि त्याच्या विरोधामध्ये एकविरा क्रिकेट संघ केवाले या दोन संघांच्या दरम्यान टॉस इथे जिथे निश्चित केला जातो. अतिथी मान्यवर खऱ्या अर्थानं आपण पाहतो जनार्दन भाई निरगुड्याच्या पवित्र शुभातानं टॉस इथून केला जातो. टॉस कौल इथून जिंकला देरंग संघानं. डिसिजन काय असेल ते आपण कळवा. थँक्यू. आपण सन्मानाकडे जाऊया आणि ज्या काय आपल्या फॉर्मॅलिटीज असतील ना त्या आमच्या जजांकडे आपण लगेच जमा करायच्यात. तिकडे देखील सर्व संघाच्या संगणकाचं लक्ष असतं. सन्मानाकडे आपण जाऊया जिथे खऱ्या अर्थानं नारायण डुमणे साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. नारायण डुमणे साहेबांचा विनंती असेल की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो स्पर्धेचे मुख्य आयोजक खऱ्या अर्थानं आपण पाहतो प्रकाशजी चौधरी यांच्या पवित्र शुभाताने इथून मान्यवरांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. मायची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. त्याचनंतर सन्मान केला जाईल मान्य श्री संजय भगत या सरांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं जर आपण पाहतोय शिक्षण क्षेत्रामधील अग्रेसर असलेले एक मोठं नाव आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सिक्युरिटी कॉलेज या कॉलेजमध्ये खऱ्या अर्थानं कार्यरत असलेले व्यक्तिमत्व त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो प्रकाश चौधरी यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभातानं मात्र संजयजी भगत या साहेबांचा सरांचा इथून यथोचित मान सन्मान करायचा. मायची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो. सर आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याचनंतर सन्मान केला जाईल बागाचीवाडी गावातील एक व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आपण पाहतोय राजकीय क्षेत्रामधील आवाजाची बुलंद तो काराम शेठ कांबडी या साहेबांना विनंती करतो की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतो क्रिकेटवरती असणारे अपाट प्रेम आज मुख्य व्यासपीठावर आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. तर लक्ष वेधूया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी अवघ्या 5 धाब्यांची गरज आहे आपण पाहतोय अष्टविनायक औषधवाडी टीमला संघ जाऊन पोहोचलाय. आपण पाहतोय 25 या अंकावरती मुख्य व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान केला जातोय. बागाचीवाडी गावचे डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व काराम शेठ कांबडी या साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. मायची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि एक स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. आणि त्यानंतर सन्मान केला जाईल दत्ता जुगरे या सरांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. दत्ता जुगरेला देखील विनंती असेल की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. खऱ्या अर्थानं त्यांची देखील मोलाची उपस्थिती या स्पर्धेसाठी राहिली गेली. अगदी दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांना सातत्यानं आपण पाहतोय आणि औषधवाडी गावामधील एक डॅशिंग डायनामाइट व्यक्तिमत्व आज खऱ्या अर्थानं मुख्य व्यासपीठावरती त्यांची उपस्थिती राहिली. दादा आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच. आपण जर का पाहिलं गेला दिलकरी व्यक्त करून आपण खऱ्या अर्थानं भरपूर मोठ्या संख्येनं पाहुण्यांची मांदी आल्या आणि आलेल्या अतिथी मान्यवरांचा आपली भारतीय संस्कृतीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचं मात्र स्वागत करणं ही परंपरा जपत असताना आयोजकांच्या माध्यमातून मात्र आपण मॅचकडे जर का लक्ष वेधलं तर इथून मात्र सामना एकतर्फी आपण पाहतोय. कारण इथून स्कोअर मात्र लेबल झालाय आणि अवघ्या एका धावसंख्येची गरज असेल अष्टविनायक औषधवाडी टीमला आणि ती एक धाव बनवण्यासाठी किती प्रयत्न करत आपण पाहतोय चेरोली संघ हे देखील पाहणं फार महत्वाचं असेल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं फार खराब गोलंदाजी राहिली आणि त्याच्या जोरावरती पूर्णपणे एकतर्फी सामना आणि एका धावेची गरज असताना या ठिकाणी सामना जिंकला अष्टविनायक औषधवाडी संघ. अभिनंदन. हार्ड लक गावदेवी चेरवली संघ. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून गोड कौतुक. थँक्यू सो मच स्वप्नील सर. खऱ्या अर्थानं आपण मुख्य व्यासपीठाकडे वळूया जिथे सन्मान करतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्याचनंतर सन्मान केला जाईल या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून जे आपण कूलर पाहतोय ते 3 कूलर आम्हाला ज्या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं देण्यात आले. कुमार खऱ्या अर्थानं श्रीपद निरगुडा या साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. श्रीपद निरगुडा साहेबांना विनंती करेल की आपण या सन्मानाचा स्वीकार आपण खऱ्या अर्थानं करायचा आणि या सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रकाशजी चौधरी यांच्या पवित्र शुभ हाताने मात्र त्यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं जर आपण पाहायला गेलो तर मित्रांनो